अरे हे काय, डॅडूला बुलेट चालवताना बघितलंय, कार चालवताना बघितलंय, पण डॅडू आज रिक्षा का चालवतोय? चला तर मग बघूया आजच्या या व्लॉगमध्ये. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माहीच्या अजून एक नवीन व्लॉगमध्ये. आपण आजच्या व्लॉगमध्ये बघणार आहे माहीचं बोरनन कसं केलं ते. हॅलो फ्रेंड्स, माहीची अजून झोप झालेली नाहीये आणि आज काय आहे माही तुझं? झोप नाही ग, तुझं काय आहे आज? असं म्हणजे काय? बोरनान. कसं करणार आहे बाळा आपण बोरनान? असं डोक्यावर टाकणार आहे आम्ही कुरमुरे. आणि आजची तयारी जी आहे ती फक्त मी आणि माहीच करणार आहे. ए माझ्या पिल्लूचे काय करायचंय आज? काय अच्छा काय अच्छा अच्छा टाकायची ना, चला झाला लवकर तयारी करायची. ओले माझ्या पिल्ला देऊन आहे ना, काय घेऊन येऊ? आईस्क्रीम. आईस्क्रीम? अरे माझ्या राजाच्या असं ते डोक्यावर टाकायचं ना, ते कॅडबरी चॉकलेट ते खाणार ना पिल्लू आज. आज आईस्क्रीम नाही खायचं. हा हा ओके. आणि डॅडूला त्रास नको देऊ हं. आपण संध्याकाळी मी लवकर येते, मग आपण ते पिल्लूची तयारी करू हं. अशा अशा डोक्यावर टाकायची तयारी करू हं राजा. हा ओके. आता माझ्या नुसती नाटके पिल्लू. थोडीशी मस्ती आणि मम्मीच्या बऱ्याच काही सूचना ऐकून मम्मीने जरा घराची आवरावर करायला सुरुवात केली. थोड्या वेळात तयारी करून मम्मी ही ऑफिसला गेली. माही दूध पिल्यावर काय येते? ताकद येते. अशी ताकद येते ना, मग पटकन दूध पी. आपण मग डेकोरेशनला सुरुवात करूया हा बाळा. ओके. माही तुला काय खायचंय? तिखट भात खायचा. तिखट भाता खायचा आहे? ठीक आहे, बनवतो हा बाळा लगेच. हा. सो माहीला वरण भात पाहिजे होता, ती तिला तिखट भात म्हणते. तर थोड्याशा प्रयत्नांनी मी कसं तरी वरण भात बनवलाय. माहित नाही कसा झालाय, पण ठीक आहे, नक्कीच चांगला झाला असेल. टेस्ट तर माहीलाच आपण विचारूया. खरंच पौर्णिमा रोज सकाळी उठून स्वयंपाक बनवून माहीला, मला, तिला स्वतःचा डबा बनवून मग परत एवढं 12 तास काम करायला जाते. खरंच खूप अशी प्राऊड फील होतं कधी कधी की ती एवढं सगळं मॅनेज कसं काय करते. आपण तरी, मी एकच दिवस, आज पहिला दिवस आहे जे बनवायचा ट्राय करतोय तिच्यासाठी. माहित नाही आपण कसं झालंय, तिलाच विचारूया. हे घे बाळा तुझा तिखट भाता. काय झालं बाळा? गरम आहे ना? आता माहीला आपण रिव्ह्यू विचारूया. माहीने पहिला घास तर खाल्लाय, बघूया कसं झालंय. माही कसं झालंय? नम्मी आहे ना? आवडला तुला? आवडला का तुला? अरे ही आमची माही कच्चेच कैऱ्या खाते. ही माही. अरे खोकला लागेल. जेवण झाल्यानंतर मी आणि डॅडू बोरनांच्या डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी यावेळेस बुलेट किंवा कारने नाही तर चक्क रिक्षाने गेलो होतो. डेकोरेशनचं सामान आणल्यानंतर डॅडूने डेकोरेशन करायला सुरुवात केली. त्यात थोडीशी मदत मीही डॅडूला केली. डेकोरेशन झाल्यानंतर मम्मीनेही बोरनांसाठी लागणाऱ्या वस्तूंची सजावट केली. न्यू ड्रेस नाही घालायचा का? अगं बाळा, एवढी आम्ही तयारी केली आहे आणि आता तू म्हणते बोरनान नाही करायचं? अई शपथ. मग आता दुसरी माई आणायला लागेल आपल्याला. आम्ही आता न्यू माई आणणार आहे.
माही बाई न्यू माही आणू का मामी अगं माझी सोड. एक तर आधीच मम्मी खूप वैतागली काम करून आणि त्यात माझी सोड की का? ती माही तिला फिरवते गोल 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 गोल. काय झालं माही मम्मीने काय केलं तुला कसं ढकललं आणि आता ते बोर्नन करायचंय चल ना पटकन तयारी करू मग काय फक्त चॉकलेट खायचे इकडे बघ काय फक्त चॉकलेट खायचे त्याच्यासाठीच बोर्नन केलं आहे का नाही आपण इकडे माहीचे सगळे फ्रेंड्स आले तरी माहीची अजून तयारी झालीच नव्हती या माझ्या सगळ्या फ्रेंड्सला मामा घेऊन आला होता नवीन ड्रेस घातल्यानंतर माही अशी का चालते हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही कशासाठी आला हे नेहमीचे 2 पंटर जास्त जास्त कोण हसतंय बघू हं? जोरात ए बघू कुणाचा आवाज येतोय जास्त ए, माहीला येत नाही आता हसायला काय करू आवड आवड काय काय सर्वात पहिले मम्मीने ओवाळलं त्यानंतर बोरणांसाठी आलेल्या सगळ्या आजींनी एक एक करून मला ओवाळलं फायनली तो क्षण आला ज्याची मी सकाळपासून आतुरतेने वाट बघत होती त्यानंतर मम्मीने सगळ्यांना हळदी कुंकू लावून गिफ्ट दिले माझ्या फ्रेंड्सने मला फक्त ही एक जेम्सच ठेवली होती बाकी सगळे चॉकलेट्स त्यांनी घेऊन टाकले होते माझे फ्रेंड्स घरी गेले म्हणजे हे तर होणारच होते माझ्या बोरणांच्या दिवशी किट्टू आणि स्वामूच्याही बोरणान होते पौर्णिमा आता हा झालाय राडा आता काय करायचं पहिले तयारी करू फिर साफसफाई करू आम्ही आता करतो साफसफाई तोपर्यंत तुम्ही करून घ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब